उद्या उद्या नाही करत तोंडावर आता लग्न घरात एंट्री घेत आहे, पण किती शूट करायला मिळतं बघू. सकाळी 6 वाजल्यापासून इथे 28 किलोचे वडे बनवले गेले आणि आता इथे ना देतकुम बांधतायत. पूर्वी ना भिंत सारवून त्याच्यावरती हे आहिरांचे चित्र काढून, देवाचं चित्र काढून नवरा नवरीची नावं लिहिली जायची. पण आता हे प्रॉपर असं पेंटिंग चिटकवलं जातं आणि हे विधीसाठी नवरी या देतकुणाची स्थापना करते. आता नवरीच्या हातून हे देतकुण स्थापन केलं जातं. हा एक लग्नातला विधीच आहे आणि ह्याची जशी स्थापना केली जाते ना, तर लग्न झाल्यानंतर जोड्याने नवरा नवरी येऊन हे देतकुण हलवून ही म्हणजे हे कंप्लीट केलं जातं. दुसऱ्या दिवशी मग ते काढलं जातं. तर आता ही स्थापना प्रॉपर गाणी गाऊन पारंपरिक पद्धतीची गाणी गायली जातात. रांगोळी काढून त्याच्यावरती ह्या विधी केल्या जातात. आता तुम्हाला वाटत असेल हा लग्नाचा दिवस आहे, तर मुळीच नाही. हा आहे हळदीचा दिवस. आता या चांगल्या दिवशी आपल्या पितरांना देवाची जशी प्रार्थना केली जाते तशीच पितरांनाही पूजा करून त्यांच्यासाठी ओटी ठेवून त्यांना मुलीला आशीर्वाद देण्यासाठी या असं या गाण्यातून म्हटलं जातं. आता ही हळद लावून झाल्यानंतरचा विधी काय करायचा आहे ह्या मावशी आम्हाला सांगत होत्या. आता आहे ना इथे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम होणार होता. हळद लावण्यापूर्वी चुडा भरला जातो नवरीचा. मग कासाराची पूजा करून बांगड्यांची पूजा करून या विधीला स्टार्ट केली. नवरीला हळद कुंकू लावून या कार्यक्रमाला सुरुवात करतात. असं म्हटलं जातं भगवान शंकराने सुद्धा पार्वतीला हिरव्या काचेच्या बांगड्या भेट देऊन सौभाग्याचा आशीर्वाद दिला होता. म्हणूनच काचेच्या या हिरव्या चुड्याला आपल्याकडे सौभाग्याचं आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. इथे घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळा हा चुडा भरून हा कार्यक्रम संपन्न करतात. मग मुलीला हळद लावण्यासाठी खाली आणलं जातं. नवरीला हळद लावण्याचा प्रकार आहे ना, हा सगळीकडे थोडाफार प्रमाणात सारखाच असतो. आता जेव्हा नवरी हळद लावण्यासाठी बसते तेव्हा तिच्या मागे घरातली मोठी माणसं म्हणजे आई, काकी वगैरे असतात. त्यांना वधूमाय म्हणतात, वरमाय म्हणतात. जसं नवरीला हळद आणि लावली जाते ना, तसंच त्या सगळ्यांना लावली जाते. आपल्याकडे काही ठिकाणी फक्त करवली बसते, तर इथे नाही. इथे ते नवरीची आई, काकी वगैरे असं बसवलं जातं. आता नवरीला मस्तपैकी नारळाच्या दुधाने केसांना लावून बाकी अंगाला हळद लावली जाते. तिची पूजा केली जाते, तिला पोकलं जातं आणि तिच्यावरती असं विधीप्रमाणे असं अंघोळ म्हणजे पाणी असं 5 तांबे पाणी घालून तिची अंघोळ घालतात, स्नान घालतात आणि तिची नजर काढली जाते. हे भाकरीच्या तुकड्यांनी तिची नजर काढली जाते. आणि इथे ना मामाला फार महत्त्व असतं, तर मामा हा तिला घेऊन जातो. म्हणजे सगळ्या विधीमध्ये इथे मामाला फार महत्त्व असतं. आता अंघोळ झाल्यावरती ह्या देतकुणाजवळ बसून तिचे कान शेकवले जातात. देवाला प्रार्थना केली जाते की तिचं पुढचं लग्नातल्या नंतरचं आयुष्य एकदम तुमच्या आशीर्वादाने खूप चांगल्या प्रकारे पार पाडो. आता याच दिवशी दुपारी नवऱ्याकडची उष्टी हळद घेऊन नवऱ्याकडची लोकं येतात आणि विधिगत ब्राह्मणाकडनं पूजा केली जाते. आता याच विधीमध्ये नवऱ्याकडच्यांनी आणलेलं मंगळसूत्र, साडी हे नवरीची ओठी भरून नवरीला घातलं जातं. मुहूर्तमणी घातला जातो. आता हा शिदाना काढला जातो. तांदूळ, कांदा, बटाटा, वांग, टोमॅटो असं सगळं दिलं जातं नवऱ्याकडे पाठवून. पण हे काय विधी आहे हा मला नक्की माहिती नाही आहे. तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करा, कारण हा विधी बघताना खूप सुंदर वाटतो आणि मला कमेंट करून नक्की सांगा हे काय हा प्रकार आहे तो. आता इथे सासरकडची माणसं नवरीची पूजा करून मुहूर्तमेढ रोवला जातो. या झाडांचीही पूजा केली जाते. ब्राह्मण पूजा करतो आणि एक प्रॉपर विधी केला जातो. आता इथे मुहूर्तमेढाचा विधी संपन्न केला जातो. मग संध्याकाळी नवऱ्याकडची लोकं गेली की प्रॉपर देवाला गारणं गायलं जातं. भगत येतात आणि गारणं गायलं जातं. तो एक विधी असतो. आपलं कुलदेवी हिच्या नावाने गाराणं गायलं जातं आणि लग्नाला येऊन आशीर्वाद दे असं म्हटलं जातं. आता इथे
पुढे संध्याकाळी हळदीचा प्रोग्राम चालू होतो. मग संध्याकाळी नवरीला प्रत्येकजण गोड भरून तिला आशीर्वाद देऊन इथे कोळी गाण्यांवरती, आगरी गाण्यांवरती हा डान्स करून आगरी प्रोग्रामाला सुरुवात होते. मग असे काही भावूक क्षणही येतात की आता मुलगी आपल्याला सोडून जाते म्हणून दुःखही होतं. पण ह्यात सर्वांमध्ये चांगल्या गोष्टी होत असतात, त्यामुळे सर्व आनंदी असतात आणि हे पारंपरिक नृत्य इथे केलं जातं. आणि एंड ऑफ द डे म्हणजेच हळदीच्या रात्री ह्या आयरी घेऊन ते करवल्या येतात. आता हा आयऱ्यांचा एक कार्यक्रम होतो आणि मग ह्या देवापुढे मांडल्या जातात. दुसऱ्या दिवशी म्हणजेच लग्नाच्या दिवशी पहिल्यांदा गौरीपूजन केलं जातं आणि गौरीची गाणी गायली जातात. आता मी पूजेसाठी होती त्यामुळे मला शूट करता नाही आलं, त्यामुळे माझ्या छान छान मोमेंट्स मिस झाल्या. आणि नंतर मामाही येतो. कांकण बांधण्याची एक विधी असते, म्हणजे आपल्याकडे जसं हळकुंड बांधतात ना तसं भाचा नवरीला हळकुंड बांधलं जातं हातावरती आणि त्याची मग नवरीची आई त्याची पूजा करून त्याला आहेर दिला जातो. आणि मामीच्या मांडीवरती नवरीला बसवलं जातं आणि तिचे लाड करून घेतले जातात. मामी प्रेमाने तिला जवळ घेऊन तिचे लाड करतात. लग्नापूर्वीचे हे लाड असतात. आता ती दुसऱ्याच्या घरी जाण्यापूर्वी हे तिचे लाड पुरवले जातात. मग नंतर पुन्हा खाली येऊन तिला पुन्हा हळद लावून आहेर दिला जातो. ही एक विधी असते की इथे सोन्याचा आहेर, पैशाचा आहेर देऊन मुलीला सर्व येणारे पाहुणे न्हाऊ घालतात. मग संध्याकाळी लग्न लागतं आणि मग कन्यादानाचा कार्यक्रम होतो आणि मग शेवट येतो तिला निरोप द्यायचा.